हा तुमचा NPP पक्ष आहे. राज्यात तुमची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. काय ध्येय आणि धोरणं आहेत तुमची महाराष्ट्रासाठी? महाराष्ट्रामध्ये आदिवासी, वंचित, युवा घटक यांच्यासाठी आमच्या पक्षातर्फे जिथे ज्यांना संधी मिळाली नाही आहे खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी, तर त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याची आमची पक्षाची भूमिका आहे. आणि विशेष करून शिवसेना नेतृत्वाने पण तसंच ठरवलं आहे. आमचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष, मेघालयाचे मुख्यमंत्री कुमार संगमाजी यांनी जे ध्येय धोरण आखून दिलेलं आहे त्या ध्येय धोरणानुसार आम्ही पक्ष वाढवणार आणि या सगळ्या घटकांना न्याय देणार. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा निवडणुका तुम्ही लढवणार? हो. कुणाशी युती करणार का? सध्या तरी असं काही ठरलेलं नाही आहे. आता आम्ही स्वबळावर विचार करतोय, स्वबळावर लढवणार. जर आम्हाला घटक पक्षामधून NDAमधून असं काही आमची बैठक झाली किंवा शिवसेना नेतृत्वाचं ठरलं तर त्या प्रकारे आम्ही तो निर्णय घेऊ.